देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होतं असं नाही। त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रियेत सहभाग मिळत असतो। स्वतःसाठी तसंच आपल्या कुटुंबासाठी सगळेच जगतात, त्यात वेगळं असं काही नाही। परंतु देश प्रथम तर कुटुंब व स्वतः नंतर हा शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान, मग तो लष्करी सेवेत असो की कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस, तो सर्वसामान्यांच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो। महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक 68चा दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 येथील कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान इथं संपन्न झाला। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव व गट क्रमांक 6 धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभात सहभाग होता। या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण करत देश सेवेसाठी सदैव तत्पर व कर्तव्याचे प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला। या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आउट परेडनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं, तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळून आले। यावेळी राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक मोक्षदा पाटील, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 11 नवी मुंबईचे समोपदेशक प्रभाकर शिंदे यासह अधिकारी कर्मचारी व नवप्रविष्ट पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते। आरबी न्यूज साठी मलिक शेख, नाशिक।